संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 40 क्रमांकाचा अभंग आहे. महाराजांना सुखाचं भंडार सापडलेलं होतं. सुख, आनंद, परमेश्वर जो आहे तो त्यांना सापडला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या प्रत्येक अभंगातून दुसरं काहीही सांगितलेलं नाही. त्यांनी त्याचे अभंग हे स्वतःसाठी जसे निर्माण केले, पर दुसऱ्यासाठी जसे निर्माण केले तसे स्वतःसाठी सुद्धा त्यांचे ते अभंग आहेत. त्यांचा प्रत्येक अभंग हा भक्तिरसात ओसंडून निघालेला अभंग आहे. त्यांना असं सांगतात की त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना एक स्वप्न पडलं की तुम्ही आता फक्त एकच करा, अभंग करून लोकांना, दुःखापासून जे लोक आहेत त्यांना परावृत्त करण्यासाठी अभंगातून तुम्ही लोकांचं प्रबोधन करा. आणि महाराजांनी जे अभंग आहेत ते सर्व अभंग परमेश्वराच्या भक्तिरसात ओथंबून निघालेले अभंग आहेत. त्यांनी दुसरा विचारच यातून मांडलेला नाही. खरी भक्ती आणि दांभिक भक्ती यामधला त्यांनी फरक सर्वसामान्य माणसांना सांगून दिलेला आहे. खरी भक्ती आणि दांभिक भक्ती, धर्म मार्तंड हे जे लोकांना भुलवत होते आणि त्यापासून त्यांना सामान्यांना सुख, आनंद, घनस्वरूप जो परमेश्वर आहे तो प्राप्त होत नव्हता. फक्त यांचा स्वार्थ तडीला जात होता. तर अशा वेळेस महाराजांनी या प्रकारे अभंगाची रचना करून सर्वसामान्य जे दुःखाने होरपळलेले होते त्यांना एक आनंदघन परमेश्वराचा रस्ता दाखवलेला आहे. देवाचे प्रसादे करारे भोजन, फाल कोण अधिकारते. हे जे आपल्याला मनुष्य जन्म जो प्राप्त झालेला आहे हा देवाच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. परमेश्वराचे आपले फार मोठं पुण्य असेल काहीतरी, त्यामुळे हा परमेश्वर देह प्राप्त झालेला आहे. आणि त्याप्रमाणे हे जे आपल्यासमोर प्रसाद दिलेला आहे परमेश्वराने, हा आपण याचे अधिकारी व्हावे. प्रसाद म्हणजे परमेश्वराने जो आनंद घन स्वरूप प्रत्येकामध्ये समावेश झालेला आहे तो देवाच्या प्रसादे करा, त्याचं भोजन करा. फाल कोण कोण अधिकार, त्याला अधिकारी लागत नाही, प्रत्येकाला अधिकार आहे. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्छिष्ट, नका मानू विष्ट ब्रह्मरसी. हे जे तुम्हाला जे ब्रह्मरस जो आहे, आनंद जो आहे तुमच्यामध्ये, तो ब्रह्मादिक जे आहेत लोक, देवादिक देवांनाही सुद्धा हे जे रस आहे हा दुर्लभ आहे. ते फक्त भोग, देव जे आहे ते फक्त भोग लालसेमध्ये लिप्त आहेत. त्यांना हा जो प्रेमरस आहे तो प्रेमरस प्राप्त करण्याचा अधिकार त्यांना नाही. हे त्यांना दुर्लभ आहे. ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्छिष्ट, हे जे उच्छिष्ट आहे त्यांना हे दुर्लभ आहे. नका मानू विष्ट ब्रह्मरसी, आणि याचा वीट मानू नका. हे आनंदाने प्राशन करा, आनंदाने परमेश्वराच्या भक्तीत लीन राहून आनंद प्राप्त करा. अवघेय पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे. हे जे तुमच्यासमोर पात्र मांडलेलं आहे प्रसादाचं, भोजनाचं, असं ओसंडून वाहत आहे. त्यात तो खाण्याचा, तो भोगण्याचा, तो आनंद उपभोगण्याचा अधिकार सर्वांना आहे. इथे कोणी कनिष्ठ नाही, वरिष्ठ नाही, सत्ताधीश नाही, निर्धन नाही, धनी नाही, प्रत्येकाला हा अधिकार आहे. इच्छादानी येथे वळली समर्थ, अवघेची आर्त पुरवितो. सरे येथे ऐसे नाही, कदा काळी पुढती वाटे कवळी घ्यावी ऐसे. हे सरणार नाही आणि समर्थांना मागितल्यानंतर तो त्याच्या हात आखडत घेणारा नाही.
तो सर्वांना सरळ हाताने देणारा आहे. सर्वांना जे आनंद आहे तो सर्वांना असा वाढणारा आनंद आहे. त्याच्याकडे असं काही कमी नाही. सरे येते ऐसे नाही कदाकाळ, हे सरणारं नाही. माणसामध्ये अन्नधान्य असल्यानंतर घरामध्ये माणसाला ते तरी सरतं काही दिवसांनी खाल्ल्यानंतर, परंतु हा आनंद जो आहे हा आनंद सरणारा नाही. दात्याकडे भरपूर आहेत, कोठार भंडार भरलेले आहेत आणि तो सरळ हाताने देत आहेत. फक्त तुमची घेण्याची तुम्ही तयारी करा, घेण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण करा. पुढती वाटे कवळी घ्यावी ऐसे तुका म्हणे, पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगा ते निरुपमा. याप्रमाणे लक्ष्मी मातेने हा पाक तयार केलेला आहे, भोजन तयार केलेलं आहे आणि ते याप्रमाणे आपण प्रत्येकाने प्राशन करावं, प्रत्येकाने खावं. याला दुजेरा देऊ नये किंवा टाकून देऊ नये किंवा त्याचा हेवा करू नये. असं जे प्रत्येकामध्ये जे आनंद घन स्वरूपाचं जे परमेश्वराचं जे रूप आहे त्याशी माणसाने लीन राहिलं पाहिजे. आणि जगामध्ये वावरत असताना येणारे दुःखाचे पर्वत हे या प्रकारे रसामध्ये बुडाल्यानंतर विरघळून जातात, नष्ट होतात. त्या माणसाला डिप्रेशन किंवा मानसिकदृष्ट्या तो सशक्त राहतो, कारण की आनंद घन स्वरूपाचा परमेश्वर त्याजवळ प्राप्त असतो. या प्रकारे महाराजांनी या अभंगातून सर्वसामान्य माणसांना दुःखापासून परावृत्त करण्यासाठी हा अभंग अत्यंत चांगल्या प्रकारे नमूद केले.